मुख्यमंत्र्यांकडून 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे। 25,000 रुपये हेक्टर देण्याची मागणी खरं तर करण्यात आली होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात येणार असल्याचं सांगितलं। हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं। शेतकऱ्यांची दिवाळी प्रचंड गोड होणार, कारण आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे जमा होणार। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनेचे लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आज थोड्याच वेळात 4 योजनांचे एकत्रित पैसे जमा होणार। मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी बैठक झाली आणि या बैठकीत शेतकऱ्यांना या दिवाळीचं मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय झाला। शेतकऱ्यांना आता दिवाळी निमित्त नाराज करणार नाही असा ठराव सर्व पक्षांनी बैठकीत घेतला आणि ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सगळे राहिलेले पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी, कर्जमाफी तसेच नुकसान भरपाईच्या अटीत बसत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपणार आणि 4 योजनांचे पैसे एकत्रित मिळणार। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा जो प्रश्न होता तो लांबणीवर पडलेला प्रश्न एका झटक्यात सॉल्व्ह केलेला आहे आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता यावेळेस लवकर देण्याचा निर्णय घेतला। पीएम किसानचा केंद्राकडून निधी सरकारला मिळाला, पीक विम्याचे कंपनीकडून पैसे जमा होणार, तर असे एकंदरीत शेतकऱ्यांना 4 ते 5 योजनांचे पैसे एका क्षणात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत असा क्रांतिकारी निर्णय आता घेतलेला आहे। राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांची दिवाळी आता 100% गोड होणार, परंतु सरकारने यामध्ये एक अट देखील घालण्यात आलेली आहे। सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय असल्यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे। जे शेतकरी भरमसाठ पैशावाले आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड शेती आहे, लाखोंचं उत्पन्न आहे, त्यांना हे पैसे जमा होणार नाही। मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाही, कर्जमाफीचा लाभ कोणाला होणार आहे, पीएमचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे, पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये अनुदान हे वाढीव कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालं तर त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पैसे जमा होणार आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। पहा, स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे, ज्याचे 4 वेगळे शासन निर्णय देखील आलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पाहत राहा। आता पहा, शेतकरी बांधवांनो, फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचा आणि अतिवृष्टीचा नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांना मिळणार आहे। आता पहा, तुम्हाला माहीतच असेल, सध्याच्या स्थितीत पाहायला गेलं तर ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट ठरणार होती, कारण की शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने वाहून नेला। शेतकऱ्यांची कपाशीची पिकं, तुरीची, सोयाबीनची पिकं अक्षरशः मातीसह खरडून नेली। अतिवृष्टीमुळे, प्रचंड पावसामुळे, ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर आले, नदी नाले दुथडी वाहून गेले, शेतकऱ्यांचं अक्षरशः नशीब खराब झालं। इतकं प्रचंड त्या ठिकाणी आज नुकसान झालेलं आहे आणि खरंच शेतकऱ्यांच्या वेदनावर फुंकर मारण्यासाठी, एक प्रकारे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच हा निर्णय घेतला होता आणि ज्याचे शासन निर्णय आता 5 मिनिटांपूर्वी चालले आणि त्यामुळेच पुढील 2 ते 3 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचं अनुदान, अतिवृष्टीचे पैसे, सगळा लाभ हा एकत्र मिळणार आहे। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। त्यामुळे दिवाळीचं औचित्य साधून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा हा क्रांतिकारी निर्णय घेतला होता। पहा, शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठका गेल्या 4 दिवसापासून सुरू होत्या। आता एवढे पैसे द्यायचे म्हटल्यावर सरकारकडे पैसे एकतर शिल्लक नव्हते, सरकारचे जे नुकसान भरपाईमध्ये प्रचंड पैसे गेले होते, पण त्यावेळेस केंद्राने देखील एक आगाऊ हप्ता दिला आणि मोदीजींनी देखील राज्य सरकारचं ऐकलेलं आहे आणि त्यामुळे सरकार खरोखर पैसे देऊ शकत आहे। आता जे शेतकरी रेशन कार्ड धारक असतील तर त्यांना हे 5वं गिफ्ट मिळणार आहे। 5वं गिफ्ट असं असणार आहे की ज्यामध्ये आता शेतकऱ्यांना 1,500 रुपये महिना रेशन कार्डवर सुरू होणार आहे। तर मग आता काय हा GR आलेला आहे, कुठे कुठे पैशांचं वाटप सुरू होणार आहे, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटणार, उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटणार, कोणत्या शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढले, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय। पहा, आत्ताच 5 मिनिटांपूर्वी काढलेल्या पत्रकातील माहितीनुसार सरसकट शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। पहा, सरसकट हा शब्द काढून टाकण्यात आलेला आहे, लक्षपूर्वक ऐका। सरसकट सर्व शेतकऱ्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही। सरसकट नमोचा हप्ता, सरसकट पीएमचा हप्ता, सरसकट कर्जमाफी, सरसकट पीक विमा अशा प्रकारच्या अफवा यूट्यूबवर, सोशल मीडियावर पसरल्या होत्या, पण क्लिअर इथं लक्षात घ्या, GR आल्यामुळे सरसकट हा शब्द काढून टाकलाय। फक्त पात्र शेतकरी
पात्र हा शब्द आलेला आहे। पहा, बरेचसे शेतकरी असे काही निदर्शनास आले, 5 एकरची त्या ठिकाणी याच्यामध्ये अट घालण्यात होती नमोसाठी किंवा PM साठी। अक्षरशः 10 एकर, 15 एकर, 20 एकरवाल्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आणि त्यामुळे जे शेतकरी अल्प भूधारक आहेत तर त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, म्हणून सरकारने हा सरसगट शब्द काढून टाकला आहे। सरसगट शब्द ठेवलेला नाहीये, इथं लक्षात घ्यायचं, त्याऐवजी पात्र हा शब्द आलेला आहे। मग पात्र शेतकरी म्हणजे नेमकं किती? पात्र शेतकरी म्हणजे नेमकं कोण? मग कोणाला पैसे येणार? लक्षपूर्वक तुम्ही ही माहिती ऐकायची आहे। पहा, आतापासून हा अतिशय मोठ्या प्रमाणातला बदल केलाय, कारण की पहिल्यांदाच एकत्रित इतक्या साऱ्या योजनांचे पैसे येणार आहे, त्यामुळे नियमही काटेकोरपणे लावलेले आहेत। त्यामुळे पात्रतेमध्ये तुम्ही जर बसत असाल तर आणि तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता पात्रतेचे निकष काय, तुम्हाला यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। पहा, एक तर नमो शेतकरी, PM किसान या 2 हप्त्यांचे पैसे तुम्हाला तातडीने मिळणार। नमोचे PMचे पैसे मिळाले की लगेच पीक विमा जर तुम्ही भरला असेल 2022, 2023, 2024चा पीक विमा जर तुमचा असेल तर त्या याच्यानुसार तुम्हाला त्या वर्षाचा पीक विमा टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तर मागील 2 दिवसापासूनच सुरू झालेले आहेत, तर त्यांना तरी पैसे मिळणार। पण त्याच व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आत्महत्या झालेली आहे, 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे असे आहेत की जिथे रेशन कार्डवर पैसे मिळायला आता सुरुवात होणार आहे। तर खरं तर ही एक तसं पाहायला गेलं तर एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की कर्जमाफीचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे भरपूर दिवसापासून लांबणीवर पडलेला होता, त्याचे निकष कोणते लावायचे, काय करायचं याच्याविषयी चर्चा सुरू होती। पण यावेळेस अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, त्यामुळे सगळं एकखटी त्या ठिकाणी आता देण्याचा निर्णय झालेला आहे। एक एक करत आता सगळ्या गोष्टी आपण सविस्तर पाहतोय। तर पहा, शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता, PMचा 21वा हप्ता, त्याबरोबर पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वितरित होतात, कोणत्या बँकेचे कर्ज नील करणार आहेत, सगळं आपण पाहून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। पहिला जिल्हा आहे परभणी जिल्हा, सर्वाधिक नुकसान झालं या जिल्ह्यामध्ये यावेळेस अतिवृष्टीमुळे, तो परभणी जिल्हा आहे। त्यानंतर नमोचा 8वा हप्ता, PMचा 21वा, पीक विम्याचे पैसे देखील परभणी जिल्ह्यात जमा होतील। त्यानंतर आता बीड जिल्हा आहे बघा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी पैशाचं वितरण होतंय। त्यानंतर अकोला जिल्हा, बुलढाणा, त्यानंतर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होतानाच गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, त्यासोबत जालना, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक, नागपूर, तर अशा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे, नमोचा 8वा हप्ता तसंच PMचा 21वा हप्ता याचं वितरण होणार आहे। आता पहा, हे सगळे पैसे सरसकट त्या ठिकाणी मिळणार नाही, यासाठी तुमची शेतजमीन ही 5 एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे। नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यासाठी तुमचं नुकसान त्या पटीत होणं आवश्यक आहे। तुमचं नुकसान किती टक्के झालं, 30%, 40%, 50%, 60%, त्यानुसार नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे। कमीत कमी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 13,500 रुपये, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तसेच नमो आणि PMचा हप्ता देखील दिवाळीचं औचित्य साधून देण्याचा विचार सरकार करू शकतं, पण आता सध्या पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे 100% मिळणार आहेत अशी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार खरं तर ही शेतकऱ्यांची जी दिवाळी आहे ही अतिशय गोड होताना आपल्याला दिसत आहे। नक्कीच शेतकऱ्यांच्या दुःखावर कुठेतरी फुंकर मारताना सरकार दिसून येत आहे। तर तुम्हाला काय वाटतं या सरकारच्या निर्णयाविषयी नक्की कमेंट करून कळवा। तुम्हाला किती पैसे आतापर्यंत कोणत्या योजनेचे जमा झाले नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।